आमच्या प्रोड्युसरला अविला मी कायम सांताक्लॉज म्हणतो. तर तो करायचं आणि काहीच नाही तिकडे, म्हणजे काही जे हवं ते. आणि वी वर देअर, म्हणजे मला सुद्धा आम्ही ह्या पिक्चरच्या मी लेकीला सुद्धा गेलो होतो. किती दिवस होतो आम्ही, आपण 7-8-10 दिवस फिरलो असतो. म्हणजे बल्गेरियापासून अख्खं ईस्टर्न युरोप आम्ही पायदळी तुडवलं. आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी स्लोवेनिया बघितलं. आणि लोक लंडनला जातात, इकडे जातात. इफ यू सी स्लोवेनिया, विदिन स्पॅन ऑफ अबाउट 20 किलोमीटर्स तुम्हाला सी पण मिळेल, तुम्हाला ग्लेशियर्स पण मिळतील तुम्हाला. म्हणजे इट इज अन आउटस्टँडिंग प्लेस. लेक्स आहेत. लेक ब्लेड इज वन ऑफ द बेस्ट लोकेशन मी पाहिलेलं जगातलं. तर ते शक्य झालं ह्याच्यामुळे, कारण ही नेसेसिटी होती. आता नॉर्मली काय होतं की इकडचा मुलगा शिकायला कुठे जातो, इंग्लंड की अमेरिका. मी मुद्दाम स्लोवेनिया ठेवलं कारण मला तिकडे शूट करायचं होतं. अमेरिकेत म्हणजे फारच लांब पडतं. म्हणजे नथिंग रॉंग इन अमेरिका, पण द थॉट ऑफ ट्रॅव्हलिंग फॉर 15-20 आवर्स ना, हे. आणि नंतर आल्यावर इथे 15 दिवस झोप येत नाही बिकॉज जेट लॅगिंग. पण हा पिक्चर आय फील इट इज ऑन पार विथ एनी हिंदी फिल्म. इतका खर्च केला आणि सगळ्यांचीच कामं, म्हणजे इफ यू सी द फिल्म, त्यातलं म्युझिक फॅन्टॅस्टिक आहे. ते सांगायला मला खूप आनंद वाटतो की विशाल मिश्रा आज खूप मोठा म्युझिक डिरेक्टर आहे. तो त्यावेळेला मांडायचं आणि ते म्युझिक त्यांनी ऐकून ही इज डन अ ब्रिलियंट जॉब. म्हणजे तो आता विशालला आजचे त्याची फिल्म ॲनिमल किंवा ती कबीर सिंगची गाणी लोक म्हणतात, बट ही गाणी ऐकणं खूप गरजेचं. आता तो नेमका गोव्याला आहे. इज प्रोड्युसिंग अन अल्बम द्या, त्यामध्ये लिहायचं नाही. पण फॅन्टॅस्टिक म्युझिक. त्यामुळे आणि कामं सगळ्यांची चोख, फॅन्टॅस्टिक काम. म्हणजे काय म्हणू मी बरं, ही मुलगी मी एकतर कधीच ऑडिशन घेत नाही. मला ते ना डिमिनिंग वाटतं. म्हणजे एक ॲक्टर आपल्याला वाटतं की असा दिसावा, त्याला तुम्ही बोलवलं, ते बोलण्यावर कळतं नाही की बरं त्याचं काही का बोलवलं तुम्ही, त्याचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन म्हणून बोलवलं ना, मग त्याचा कसलं टेस्टिंग करता. तुम्ही ऑडिशन घेत नाही. तुम्ही बघितलं मी तेव्हाच सांगितलं नको की हो, पण एकदा हो सांगितलं त्याला स्टिक बाय. आणि आय थिंक काश्मीर ह्या वेन यू सी द फिल्म, तुम्हाला कोणीच दिसणार नाही काश्मीर सोडण्या फिल्मसाठी. मृण्मयला